रख रख त्या रानातून थोडं पुढे कांबल्याचं पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पणस खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. झालो बरबाद जरी बसला हाव उरी, कलेची आग सार जाळून जाईना. अडला नमस्कार. आम्ही दिवसभर काम करून शेती करून दिवस रात्र मेहनत करून यंदा भरपूर पाऊस पडला, त्याच्यामुळे यंदा शेतीची पूर्ण आमची व्यवस्था एकदम बेकार झालेली आहे. त्याच्यामुळे सगळे शेतकरी आपल्या गावातले कोकणातले रात्रीची शेती कापतायत. पण काय करतात, पोट पण बघायचंय, सगळे आपले कुटुंब सांभाळायचंय, पण काय नोकरी सांभाळायचे, आपला उद्योगधंदा करून आम्ही आमची कामं करतोय. पण काही सुद्धा आम्हाला कळत नाही आहे. पाऊस अति प्रमाणात पडल्यामुळे शेतीचं भरपूर आमचं नुकसान झालेलं आहे. करणार काय, सरकार आमचं काय उत्पन्न काय देत नाही. पण आम्ही इथं दुखले आहोत लय भारी. तर मित्रांनो, तुम्ही बघितलात आता त्यांनी सांगितलं की असं आपण दिवस रात्र काम करतोय, दिवसा रिक्षावर असतो किंवा कामाला जातोय आणि रात्री इकडे शेतीला येतोय. म्हणजे बघा तुम्ही शेतकऱ्याची काय परिस्थिती आली. तर मित्रांनो, मी हा व्हिडिओ मुद्दाम नाही बनवलाय, कारण मी आता जात होतो CNG भरायसाठी आणि जाता जाता रस्त्याच्या बाजूलाही मला लाईट दिसली. बघितलं तर इथे येऊन माझाच मित्र दीपक संगरे म्हणून आपल्याच गावातला आहे आणि तो भेटला. तर म्हटलं काय करतोस एवढ्या रात्री, तर म्हणतो दिवसा काम करून मी आता रात्री शेतीचं काम करतोय आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय. तर बघू शकता आता हा रात्रीचे बरोबर 11 वाजलेत आणि हा काम करतो इथे. दिवसा रिक्षावर असतो आणि बाकी इतर पण आहेत आणि सर्व कामाला असतात दिवसभर आणि रात्रीचे इकडे काम करतात. तुम्ही बघू शकता शेतकऱ्याची काय अवस्था आहे. आता या वर्षी पाऊस पण जास्त पडलाय आणि त्यामुळे शेतीची पण वाट लागली आणि हे आता दिवस रात्र काम करून सगळं बघताय तुम्ही. तर मित्रांनो, आता हे बघताय तुम्ही, हे कापणी चालू आहे. आपण त्यालाच विचारूया की काय एवढं रात्री तू कापणी करतोय. नमस्कार. आपण रिक्षा व्यावसायिक आहे. रिक्षा व्यवसाय करता करता आपल्याला शेतीची पण कामं बघावी लागतात. तर वेळ वाचवण्यासाठी जसं आपलं घरच्या परिस्थिती असल्याप्रमाणे सर्व चालवण्यासाठी तर आपण जसं रिक्षाधंदा आहे, रोजगार निर्मिती आहे, तसंच आपला शेती हा ग्रामीण भागातला खूप मुख्य व्यवसाय आहे. आणि त्यामुळं आपली शेती पावसावर अवलंबून असल्यामुळे ती फुकट जाऊ नये, वाया जाऊ नये, पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून आपण रात्रंदिवस कष्ट करून आपण ती शेती वाचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हाच उद्देश आहे की आपली जीवन पद्धती टिकली पाहिजे, आपला समाज टिकला पाहिजे किंवा आपली शेती वाचवली पाहिजे, ह्याच्यासाठी आमचा अथक प्रयत्न चालू आहे. आणि रात्रीचे 11 वाजलेत आणि आम्ही हा व्हिडिओ शूट करत आहोत. येणाऱ्या काळात
सर्व रोजगार हा बंद होणार आहे. फक्त शेतकरी आणि शेतकरीच जगू शकतो आणि त्याच्यासाठी मेहनत ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि तीच आम्ही आज मेहनत करतो. येणाऱ्या काळात युवकांसाठी हा संदेश असेल की तुम्हाला येणाऱ्या काळात शेतीशिवाय कुठचाही पर्याय उपलब्ध नसणार आहे. फक्त शेतकरी हाच जगू शकतो, हे मी आवर्जून या ठिकाणी सांगू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही बघितलात की आता आपण त्यांची मुलाखत घेतली आणि आपलाच मित्र आहे आणि त्याने सांगितलं की आता तो रिक्षावरती आहे आणि बाकीचे पण कामाला जातात आणि रात्री हे 11-12 वाजेपर्यंत हे भात कापणी करतायत. तर आता शेतकऱ्याची व्यथा त्यांनी ती मला सांगितलेली आहे आणि खरंच तर ना बघावं गेलं तर ही शेवटची पिढी की हे सर्व करू शकतात, कारण ह्याच्या पुढची पिढी अजिबात करू शकत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला ना तर खरंच लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला व्हिडिओ.